आम्हाला 1 महिना वेळ द्यावा अशी मागणी देसाईंनी केली आहे। तर 30 जूनच्या आत सगळ्या गोष्टी करून घ्या असं मनोज जरांगे यांनी म्हटलेलं आहे। आम्हाला 1 महिना वेळ द्यावा अशी विनंती जरांगे पाटील यांना शंभूराज देसाई यांनी केलेली आहे। प्रकृतीकडे तुम्ही लक्ष द्यावा अशी विनंती देखील देसाईंनी जरांगे यांना केली आहे। मी जनतेसाठी पुढे येणार आहे। मी मराठी सुद्धा घेतले माझ्या जातीसाठी मी नाही ऐकून घ्या। तुम्ही आले आमच्या आणखीन अडचणी झाल्या तर आपल्या ह्या विषयात चर्चा झाली सगळ्या विषयात। मी 1 दिवस सुद्धा द्यायचं कारण असं मागणी 2 महिने होती, 1 महिना तरी करा हा ना। मग आमचं राजेसाहेब मी 1 घंटाही मागे येणार होतो। मलाही बोललो होतो की मी घंटा मागे याच्यासाठी येणार नाही की अधिकारी जाणून बुजून आलेल्या गंभीर गुन्हे मागे घेता येत नाही असंही देसाई यांनी जरांगे पाटील यांना समजावलंय। 30 जूनच्या आत सगळ्या गोष्टी करून घ्या असं मनोज जरांगे यांनी अल्टिमेटम दिलं। जनतेचा दोष नाहीये म्हणून 5 महिने वेळ दिला। नुसत्या वाशीपासून आतापर्यंत मुंबईपासून वाशी गेलं तेव्हापासून आतापर्यंत आमच्या नगरीत आम्ही 5 महिने दिले तरी काहीच झालं नाही। मग समाजात असा गैरसमज गेला खेळ येत म्हणून आता आपण 30 जूनच्या सगळ्या गोष्टी करून घ्या असं मनोज जरांगे यांनी म्हटलंय। सगळे सोयऱ्यांबद्दलच्या तांत्रिक बाबींवर लवकर तोडगा काढू असंही शंभूराज देसाई यांनी मनोज जरांगे यांना आश्वासन दिलंय। त्याचबरोबर ओबीसी नेत्यांसोबतही सरकारचं बोलणं सुरू आहे असंही देसाईंनी म्हटलेलं आहे। सगळे सोयरे विरोधात सरकारची मानसिकता नाही असंही देसाई यांनी जरांगे पाटील यांना समजवण्याचा प्रयत्न केलाय। शंभूराज देसाई, संदीपान भुमरे आणि राणा जगजीत सिंग हे अंतरवाली सराटीत दाखल झालेले आहेत सरकारच्या वतीनं मनोज जरांगे यांच्यासोबत संवाद साधण्यासाठी। 6 दिवस झालेले आहेत मनोज जरांगे यांचं उपोषण सुरू आहे आणि आता जरांगे यांनी उपोषण स्थगित करावं अशी मागणी शंभूराज देसाई यांनी केलेली आहे, विनंती केली आहे। तुमच्या साक्षीने लोकांच्या साक्षीने सांगतो लोकांचा शब्द डावलून जर 1 महिन्याच्या आत जर आम्हाला नाही दिलं तर निवडणुकीत आम्ही उतरणार। मग तुम्हाला बोलू जाणार 1 महिन्यात आम्ही हट्टी नाहीये। हट्टी असतो तर आम्हाला आम्ही करून लावले की बैठक मला ते आम्हाला मान्य नाही। आम्हाला राजकारण करायचं आहे। राजकारणाचा कळत नाही राजसाहेब आम्हाला म्हणून आम्ही 3 महिना सुद्धा एवढं देतो। पण त्याच्यानंतर तुमच्यासाठी आम्ही सगळ्या 6 कोटी मराठ्याला साक्ष धरून तुम्हाला 1 महिन्यात वेळ देतो। पण 1 महिन्यात जर नाही दिलं तर मला एकाही पक्षानं विरोधी पक्षानं आणि सत्ताधाऱ्यांनी सुद्धा म्हणायचं नाही तुम्ही हे काय केलं। कारण हे 288 टाकून सगळे चिडपाडी मी वेळ आली तर शिकवू का नाही करणार नाव एवढी पाहिजे राजेश। माझा जे फक्त माझ्या लेखनासाठी सुटतोय आणि तुमच्यावर मात्र शिंदे साहेब इतकाच विश्वास टाकला त्यांच्यापेक्षा दुप्पट नाही तर मी सध्या ह्या परिस्थितीत आता सरकारला या मनस्थितीची काल करत होतो। मला नाही राजकारणात जायचं, माझ्या समाजाला जायचं। आमचं ठरलेलं ओबीसीतलं आमचं हक्कात आरक्षण आम्हाला द्या। ओबीसीला धक्का लागत नाही, काही होत नाही। आमचं आम्हाला आरक्षण द्या हे मराठी तुम्हाला डोक्यावर घेऊन असले। पण 1 महिन्यात जर नाही दिलं 8 तारखेपासून तर मराठी राजेसाहेब ऐकायचे नाहीत। मी त्या टायमाला काहीच बोलू शकणार नाही। त्यामुळं आमचा मार्ग तुम्ही तुमच्या हातानं खुला करून देऊ नका। राजकारणात जायचा म्हणजे तुम्हाला 1-2 महिन्यात आम्ही जे तुमचं 3-4 जे सत्ता झाली तुम्ही ते सगळ्यांचं मिळून तुमची जबाबदारी आमचा आम्हाला द्या। तरी पण मी शब्द देतो बाबा कारण तुमच्या तर माझ्यात कधी विरोधात होत नाही पाहिजे म्हणून। पण हे तरी बी चळवळ सुरू होणार म्हणजे कोणची निवडणुकीची तुम्ही नाही म्हणजे आमचा तयारी करायची आपल्या गौरवात नको बाबा बघू देतो लोकसभेसारखं आलं आम्हाला